थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी. पोलिओ रविवार 10 मार्च 2019. आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सांगली. भाग भाग। अरे चिंटू ने चप्पल नहीं पहनी है। ओहो, चप्पल नहीं पहनी पकड़ा गया ना। देखा आपने लापरवाही का नतीजा है। ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है। भारत पोलियो मुक्त है, पर दुनिया नहीं। ये वायरस दोबारा देश के अंदर प्रवेश कर सकता है। इसलिए जन्म से लेकर के 5 साल तक हर बार अपने बच्चे को पोलियो की खुराक दिलवाइए जरूर। 2 बूंद हर बार, जीत रहे बरकरार। नमस्कार, या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत। सुरुवात करूयात या बातमीपत्राला। मान्य पोलीस अधीक्षक श्री सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक श्री शशिकांत बोराटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील रेकॉर्डवरील शरीराविरुद्ध मालमत्तेच्या गुन्ह्यातील हिस्ट्री शीटर आरोपी यांना चेक करून त्याचे हालचालीबाबत माहिती घेणे तसेच पाहिजे असलेले फरारी असलेले आरोपींचा शोध घेऊन त्यांना पुढील तपासकामी देण्याबाबत सूचना दिल्या। त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी रेकॉर्डवरील शरीराविरुद्ध मालमत्तेच्या गुन्ह्यातील हिस्ट्री शीटर आरोपींना चेक करण्यासाठी एक शोधकामी खास पथक तयार केले। दिनांक 9/3/2019 रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, विजयकुमार पुजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित परीट, संजय कांबळे, निलेश कदम, विरोबा नरळे, संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल विकास भोसले, शशिकांत जाधव व चालक सचिन सूर्यवंशी असे शासकीय वाहनाने इस्लामपूर तासगाव विभागात पेट्रोलिंग करत असताना फरारी असलेले आरोपी यांचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल विरोबा नरळे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इचलकरंजीतील शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका प्राध्यापकास डांबून त्यास मारहाण करून जबरीने पैसे काढून घेतले। या गुन्ह्यातील आरोपी नामे अमित ढगे हा कुंडलगावी आल्या असल्याची माहिती त्यांना मिळाली। मिळालेल्या माहितीप्रमाणे तो त्याच घरात मिळाला। त्यास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिंदे यांनी ताब्यात घेऊन त्यास नाव गाव विचारता त्याने आपले नाव अमित ढगे, वय 24, राहणार कुंडल, तालुका पलूस, जिल्हा सांगली असे सांगितले। सांगली जिल्हा परिषद आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण करण्यात आली असून कुठल्याही नागरिकांना त्रास सहन करीत लसीकरण करण्या केंद्रापर्यंत जावे लागणार नाही, कारण प्रत्येक ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली। शहरातील संजय नगर येथील मंगळवार बाजार परिसरातील मुख्य चौकात एका कॅन्टीन कामगाराचा निर्घृण खून करण्यात आला। सुरेश सखाराम पाष्टे, वय वर्ष 50, राहणार समर्थ शाळेजवळ संजय नगर असे मृताचे नाव आहे। शुक्रवार रात्री 9:15 ते 9:45 दरम्यान ही घटना घडली। त्यांच्यावर 15 ते 20 वर्मी गाव करण्यात आले। जत तालुक्यातील वज्रवाड येथे अपहरण झालेल्या मुलीचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे। यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करीत आहे। मातंग समाजासाठी जीवाची पर्वा न करता मातंग समाजाचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण व्हावे म्हणून जलसमाधी घेणाऱ्या कैलासवासी संजय भाऊ ताकतोडे यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, असा निर्धार करीत आज मिरजेत म्हैसाळ रोड येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला हार घालून सरकारचा निषेध करून निदर्शने करण्यात आली। यावेळी मातंग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रशांत सदामते यांच्या नेतृत्वाखाली सगळं मातंग समाजाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले। देशात मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वाधिक दहशतवादी हल्ले या सरकारच्या काळात झाल्याची गणगणाती टीका डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बुधवारी केली। ते जुन्नरमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते। पुलवामा हल्ल्यात 42 जवान शहीद झाले, मात्र आकडेवारीनुसार या सरकारच्या काळात 450 जवान शहीद झालेले असताना
56 इंचाची छाती दिसते कशी, असा खोचक सवाल कोल्हे यांनी मोदींचे नाव घेत उपस्थित केला. शिवनेरीचा शिलेदार म्हणून 15 वर्षे काम करणारे प्रतिनिधी व मंत्री यांना या परिसराला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा न देऊ शकल्याबद्दल कोल्हे यांनी आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली. सेवानिवृत्तीच्या शेवटच्या काही दिवसात असंख्य फायली निकालात काढणारे झोपडपट्टी पुनर्वसन प्रधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्या काळातील 33 प्रकरणांपैकी 7 प्रकरणात घोटाळा झाल्याचे उच्चस्तरीय समितीने मान्य केले आहे. ही प्रकरणे रद्द करावीत किंवा फेरविचार करावा अशी शिफारस करणाऱ्या या समितीने एकीकडे अतिरिक्त चटई क्षेत्रफळाची खिरापत वाटल्याचे मान्य केले असले तरी या घोटाळ्याबाबत फौजदारी कारवाईबाबत मौन धारण केले आहे. 2 जैन मुनींना एका माथेफिरूकडून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना शिरूर भीमाशंकर रस्त्यावर मुंजाळवाडी येथे घडली. या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे. या मारहाणीत गणिवर्य सिद्धसेन विजयजी महाराज व मुनी भव्यकोश विजयजी महाराज जखमी झाले आहेत. अर्जुन सदाशिव हिलाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार शिरूर येथून निघालेले 5 जैन मुनी हे शिरूर भीमाशंकर रस्त्याने जात होते. त्यावेळी मुंजाळवाडी येथे अर्जुन हिलाळ या माथेफिरूने त्यांना जबर मारहाण केली. त्याचवेळी येथून जाणारे सागर मुकेकर यांनी साधूंना मदत करीत मारहाण करणाऱ्या अर्जुनला अडवण्याचा प्रयत्न केला. त्याला मारहाण करण्यात आली. काँग्रेसचे माजी आमदार आणि किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मदन भोसले यांनी शनिवारी कारखाना कार्यस्थळावर डिस्टिलरीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्हा काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. खंडाळा कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदनदादा आता जनतेचा आवाज ऐका अशी हाक दिली होती. तेव्हापासून मदन भोसले यांच्या भाजप प्रवेशबाबतच्या चर्चा रंगल्या. मात्र यावर मदन भोसले यांनी कार्यकर्त्यांची चर्चा करूनच निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतली. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सुपा MIDC KSPG कंपनीत जाऊन मॅनेजरला मारहाण केली. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान कामगार संघटनेने पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांची भेट घेऊन आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये वसंत चेडे, सुनील थोरात, बाळासाहेब नरसाळे, सागर मैड व इतर 10 ते 12 अज्ञात व्यक्तींचा समावेश आहे. याबाबत माहिती अशी की सुपा MIDCतील KSPG कंपनीकडे चेडे व थोरात हे दोघे कंत्राट मागत होते. सदर कंत्राट पूर्वीच दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आले. हे कंत्राट मागण्यासाठी व भाजपचे कार्यकर्ते गुरुवारी दुपारी KSPG कंपनीत आले. त्यांनी कंपनीत येऊन मॅनेजर शिवाजी झंझणे यांना चापट लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. भाजपच्या विरोधात मतांचे विभाजन टाळण्यासाठी आघाड्यांवर काँग्रेसने भर दिला असला तरी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि कर्नाटकात देवेगौडा यांच्या जनता दलाने काँग्रेसला जागांच्या संख्येवरून चांगलेच तंगवले आहे. मित्रपक्षांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला जुळवून घ्यावे लागत आहे. राज्यात राष्ट्रवादीबरोबर आघाडीसाठी काँग्रेसची गेली 3 महिने चर्चा सुरू आहे, पण अद्यापही जागा वाटप निश्चित झालेले नाही. निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर जागा वाटप जाहीर करू असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले असले तरी अद्यापही उभयंतांमध्ये तोडगा निघू शकलेला नाही. कुप्रसिद्ध गुंड, दरोडेखोर, रोड रोमियोंपासून ते अगदी एखाद्या कायद्याविरुद्ध वागणाऱ्या एखाद्याला कसलेल्या लोकप्रतिनिधींवरही कारवाईचा बडगा उगारून त्यांना तुरुंगात पाठवणाऱ्या दबंग अधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त ज्योतिप्रिया सिंह यांची खास ओळख. तब्बल 6 फूट उंची, कणखर आवाज आणि तितक्याच भारदस्त व्यक्तिमत्वाद्वारे समोरच्या गुंडांना घाम फुटेल. छोट्या छोट्या गुंडांना, रोड रोमियोंना धडा शिकवला, आता मला दहशतवाद्यांना धडा शिकवायचा आहे अशी जबरदस्त इच्छाशक्ती बोलून दाखवणाऱ्या सिंह यांची राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे NIA सारख्या देशपातळीवरील तपास संस्थेमध्ये असलेल्या मोजक्या महिलांमध्ये सिंह यांचा समावेश झाला आहे. कोणत्याही क्षणी आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. त्यासाठी लागणारी सर्व तयारी केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. त्यानुसार रविवार किंवा सोमवारपर्यंत निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संपूर्ण मतदान प्रक्रिया जवळपास एप्रिल-मे महिन्याच्या
कालावधीत पार पडली जाऊ शकते. 16व्या लोकसभेचा कार्यकाळ जून महिन्यात संपत आहे. किमान 2 आठवडे आधी नवे सरकार बनवण्यासाठी मतदानाची तारीख सुनिश्चित करणे आवश्यक आहे. 6 ते 7 टप्प्यामध्ये यावेळी निवडणुका होणार असल्याचे म्हटले जात आहे. पण हे तेव्हा स्पष्ट होईल जेव्हा निवडणूक आयोग याची अधिकृत घोषणा करेल. याचबरोबर हे बातमीपत्र इथंच संपतंय. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसह पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.